पुढे निघत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, अरे अफजल खानाचं सैन्य मोठा आहे, त्याचा फौज फाटा मोठा आहे, याच्या समोर तर आपण जाऊ शकत नाही, आपल्याला याला संपवायचंय. फक्त कशानं संपवायचंय? गनिमी काव्यानं संपवायचंय. राजे का सचेत होत होते? अरे राजे म्हणाले, माझे टिसभर मावळे घेऊन जर मी याच्या पुढे उड्या मैदानात उभा राहिलो तर संपलो. स्वराज्य गेलं, जनता गेली. राजाने त्या ठिकाणी डोक्याचा वापर केला, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ युक्तीचा वापर केला. राजे म्हणाले, जाऊ द्या अफजलाला, काय करतो अफजल बघू. अफजल खान निघाला त्या ठिकाणी पुण्याहून, दरबदल करत समोर येऊ लागला. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी सैनिकांनी गनिमी काव्याने त्याचा त्या ठिकाणचा हत्ती मारला. खंडागळ्याने ते हत्ती मारला, झेंड्याचा हत्ती मारला आणि त्याच्या सैन्यामध्ये वार्ता पसरून दिली, अरे तुम्ही पराभूत होणार आहोत. तुम्ही विचार करा दर्शक, या अफजल खानाने त्याच्या सर्व बायका मारल्या, त्याचा खंडागळ्याचा हत्ती सुद्धा त्या ठिकाणी त्याचा झेंड्याचा हत्ती सुद्धा मेलाय, आणि तुम्ही पराभूत होणार आहे. हे पराभव त्या रयतेच्या मना म्हणजे त्या सैन्याच्या मनामध्ये लावून दिला राजाने. मनामध्ये ज्या टायमाला माणूस सक्षम पुन्हा होतो माहितीये का, त्याच्या जेव्हा मनात असतं ना की आपण जिंकू शकतो, तेव्हा तो जिंकू शकतो. कारण की पराभव पहिल्यानं मनात होतो, रणात नाही. आणि हा दृष्टिकोन राजाला कळत होता. आणि त्याच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी त्याने वार्ता उठवून दिली. त्यांना सांगितलं, तुम्हाला अपशगुन झालाय, तुमचा झेंड्याचा हत्ती मेलाय. अफजल खानाने आपल्या सर्व बायका मारल्यात, कारण की त्याला माहिती आपण वापस येणार नाही. आणि असे पुढे करत असताना तो जावळीच्या खोऱ्यामध्ये आला आणि राजे म्हणाले, आता आपण राजगडवर राहून आपला फायदा नाही. कारण की राजगड या ठिकाणी जर आला तर माझ्या स्वराज्यात भरपूर त्याची त्या ठिकाणी भरपूर स्वराज्याची हानी होईल, जनतेचं त्या ठिकाणी रयतेचं नुकसान होईल, शेतकऱ्याचं नुकसान होईल. म्हणून राजे कुठे गेले? प्रतापगडावर गेले. प्रतापगड कसा? अरे मोठा उंच, प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रचंड मोठा त्या ठिकाणी गडा. त्या सर्वप्रथम रणतोडीचा घाट त्या ठिकाणी पार करावा लागत होता. आणि त्या रणतोडीचा घाट पार करत असताना शत्रूला रडावं लागत होतं. त्याचं नाव सुद्धा